संरक्षण खात्याकडून एक मोठी बातमी आली आहे। संरक्षण खातं हे आत्मनिर्भर बनणार आहे। 101 संरक्षण सामुग्रीची आयात ते आता बंद करणार आहेत। संरक्षण खात्याने मोठी घोषणा केलेली आहे। सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, संपूर्ण देश आता आत्मनिर्भरतेकडे झुकत असताना संरक्षण खातं देखील आत्मनिर्भर बनणार आहे। आता 101 संरक्षण सामुग्रीची आयात बंद करणार आहे। राजनाथ सिंग 10 वाजता मोठी घोषणा करणार होते अशी बातमी होती आणि ही मोठी घोषणा झालेली आहे। देशाच्या सुरक्षेसंदर्भातली अत्यंत मोठी बातमी। संरक्षण खातं आता आत्मनिर्भर बनणार आहे। स्वतःच ते सगळं निर्माण करणार आहेत। 101 संरक्षण सामुग्रीची जी आयात होते ती आयात आता बंद करण्यात आलेली आहे। सध्याची सगळ्यात मोठी बातमी, संपूर्ण देश आत्मनिर्भर होताना आपल्याला बघायला मिळतोय आणि त्यात संरक्षण खातं देशाचं अत्यंत महत्त्वाचं आणि प्रमुख खातं त्यात मागे राहिलेलं नाहीये। आता संरक्षण सामुग्री देखील आपण स्वतःच बनवणार आहोत। 101 संरक्षण सामुग्रींची आयात बंद करण्यात आलेली आहे आणि त्या बाबतीत सुद्धा आपण आत्मनिर्भर बनणार। सध्याची सगळ्यात मोठी आपण बातमी बघतोय। खरं तर केंद्रीय संरक्षण मंत्री राजनाथ सिंग 10 वाजता एक मोठी घोषणा करणार होते, तशा प्रकारचे अपडेट्स होते आणि आता ती मोठी घोषणा झालेली आहे। ज्या घोषणेकडे संपूर्ण देशाचं लक्ष लागून राहिलेलं होतं अशी ती मोठी घोषणा म्हणजे आता संरक्षण खातं आत्मनिर्भर बनणार आहे। 101 संरक्षण सामुग्रींची आयात बंद करणार आहे संरक्षण खात्याने अशी मोठी घोषणा केलेली आहे। सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, देशाच्या सुरक्षेसंदर्भातली अत्यंत महत्त्वाची बातमी। देशाच्या सुरक्षेला आता एक नवं रोपड मिळणार आहे। तर माजी ब्रिगेडियर हेमंत महाजन आपल्यासोबत फोन लाईन वरनं जोडले गेलेले आहेत। हेमंतजी, खूप खूप स्वागत तुमचं लोकशाही न्यूज मध्ये। आता आपलं संरक्षण खातं सर आत्मनिर्भर बनणार आहे असं कळतंय। 101 संरक्षण सामुग्रींची आयात बंद केलेली आहे, आपली काय प्रतिक्रिया? मला वाटतं ही अतिशय एक चांगली बातमी आहे। फक्त याच्यावरती अंमलबजावणी करणे जास्त महत्त्वाचं आहे, कारण आपण अनेक वेळा घोषणा करतो पण त्याच्यावरती पुरेशी अंमलबजावणी होत नाही। आणि आपण ज्यावेळेस भारताच्या सुरक्षेच्या वस्तूंकडे बघतो त्यावेळेस असं दिसतं की 1947 साली आपण स्वतंत्र झालो आणि 2020 साली अजून सुद्धा आपण 50 ते 60% आपली जी आधुनिक शस्त्र आहे ती परदेशातून आयात करतो। मग ते अमेरिका असो की इस्रायल असो की रशिया असो की युरोप मधले काही देश। म्हणजे उदाहरणार्थ आत्ताच जे राफेल विमान आलं भारतामध्ये 27 जुलैला, ते आपण फ्रान्समधनं आणलेलं होतं। तर म्हणजे हे खरोखर एक अतिशय आपलं वैचारिक दारिद्र्य म्हणता येईल किंवा वैज्ञानिक दारिद्र्य म्हणता येईल की इतकं आपण स्वतःला प्रगत देश म्हणतो पण अजून सुद्धा आपल्याला आधुनिक शस्त्र ही भारतामध्ये तयार करता येत नाहीत आणि याला अनेक तर काही तांत्रिक कारणांमुळे आपला संपर्क त्यांच्याशी तुटलेला आहे। पण आपण प्रतिक्रिया बघत होतो निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांची। खरं तर त्यांनी म्हटलेलं आहे की संरक्षण खातं आत्मनिर्भर बनणार ही खरं तर चांगली गोष्ट आहे, पण फक्त त्याची अंमलबजावणी नीट झाली पाहिजे। कारण आपण घोषणा अनेक करतो पण अंमलबजावणीत कुठेतरी कमी पडतो। पण सध्याची सगळ्यात मोठी बातमी आपण बघतोय, संरक्षणाच्या दृष्टीनं देशाच्या सुरक्षेच्या दृष्टीनं अत्यंत महत्त्वाची बातमी आणि देशाच्या अर्थव्यवस्थेला खरं तर नवी चालना देणारी बातमी आपल्याला म्हणता येईल। पुन्हा एकदा आपण जोडले गेलेलो आहोत निवृत्त ब्रिगेडियर हेमंत महाजन यांच्याशी। हेमंतजी, आपण प्रतिक्रिया देत होतात, आपलं नेमकं काय म्हणणं आहे यावर? असं आहे की आपले जे सरकारी कारखाने होते त्यांची एफिशियन्सी ही चांगली नसल्यामुळे आपण जे शस्त्र भारतामध्ये बनवायचो त्याला खूप वेळ लागायचा। एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर लाईट कॉम्बॅट एअरक्राफ्ट तेजस गेल्या आपण 40 वर्ष भारतामध्ये बनवण्याचा प्रयत्न करत आहे आणि अजून सुद्धा ते उडायला तयार नाहीये। परंतु म्हणून एक बदल म्हणून आपण आता प्रायव्हेट सेक्टरला याच्यामध्ये घातलेलं आहे आणि प्रायव्हेट सेक्टर हे सरकारी क्षेत्रापेक्षा नेहमीच जास्त एफिशियंट मानलं जातं। आणि अजून एक उदाहरण द्यायचं म्हटलं तर पुण्यामधली एक भारत फोर्ज म्हणून कंपनी आहे, त्यांनी एक अतिशय अत्याधुनिक अशी तोफ बनवलेली आहे जी बोफोर्स पेक्षा सुद्धा चांगली आहे। आणि तसंच लार्सन आणि टोब्रो म्हणून एक प्रायव्हेट कंपनी आहे, त्यांनी एक अत्याधुनिक पाणबुडी बनवलेली आहे की जी इंडियन नेव्हीला विकत घेणं हे मान्य आहे। तर मला वाटतं संरक्षण क्षेत्रामध्ये आत्मनिर्भर बनणं हे अतिशय महत्त्वाचं आहे आणि त्याकरता प्रायव्हेट सेक्टरची मदत घेऊन आणि गरज पडली तर अत्याधुनिक तंत्रज्ञान हे परदेशातून विकत घेऊन
लवकरात लवकर हे करायला पाहिजे. कारण जर आपण अशा अत्याधुनिक शस्त्र तर बाहेरने विकत घेत असलो तर युद्धाच्या वेळेला आपल्याला धोका होऊ शकतो. म्हणजे ती शस्त्राचा पुरेसा साठा आपल्याला मिळू शकणार नाही अगदी. किंवा अचानक तो देश किंमत वाढवेल किंवा अचानक चीन या शस्त्रांना मध्ये थांबवण्याचा प्रयत्न करेल. तर म्हणून जर देशाची सुरक्षा जर आपल्याला अबाधित ठेवायची असेल तर महत्वाची शस्त्र, महत्वाचं तंत्रज्ञान हे आत्मनिर्भर भारताखाली देशामध्येच बनणं गरजेचं आहे. आणि ते आता संरक्षण मंत्रालयाच्या ज्या घोषणेमुळे होईल असं वाटतं आहे. फक्त याच्यामध्ये दोन अजून महत्वाचे मुद्दे असे आहेत की ज्या गोष्टी भारतात बनतात त्याची किंमत ही परदेशातून जर ती गोष्ट आयात केली असती तर त्याच्यापेक्षा नक्कीच कमी असायला पाहिजे. नंबर एक. दुसरं, ते तंत्रज्ञान जेवढं परदेशामधलं चांगलं होतं तेवढंच असायला पाहिजे. आणि तिसरं, हे जे नवीन शस्त्र जे भारतात बनतील त्याचं मेंटेनन्स म्हणजे त्याची रिपेअर सुद्धा करण्याची क्षमता ही भारतामध्ये असायला पाहिजे. आणि नंबर 4, ज्यावेळेस ते शस्त्र पुन्हा एकदा अजून जास्त अत्याधुनिक बनवलं जातं तर त्याचं जे पुढची वाटचाल आहे त्यावरती सुद्धा आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे. तर मला खात्री आहे की आत्मनिर्भर भारतमध्ये या सगळ्या गोष्टी लक्षात ठेवल्या जातील आणि आपण आपली जी आयात आहे जी सध्या 50-60% एवढी आहे ती कमी करून पुढच्या 5-6 वर्षामध्ये बहुतेक शस्त्र ही भारतामध्येच बनवू शकू, मेक इन इंडिया खालती किंवा आत्मनिर्भर भारताच्या खालती. निश्चितच हेमंतजी, पण एकूणच जागतिक दर्जाच्या तुलनेत आपण अत्याधुनिक शस्त्र बनवण्यास भारत तितका सक्षम आहे असं वाटतं? सध्या तरी नाही. आपण काय केलं की ट्रेडिशनली हे सगळी अत्याधुनिक शस्त्र बनवायचं काम हे सरकारी संस्थांना दिलं. म्हणजे जी आपली विमानं बनतात ती HAL म्हणजे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड मध्ये बनतात. आणि आपल्याला एक माहिती पाहिजे की HAL मध्ये जी विमानं बनलेली आहेत सुखोई, आणि जी सुखोई आपण डायरेक्टली विकत घेतली आहे रशियामधून, त्याच्यामध्ये पुष्कळ फरक आहे. HAL मधले बनलेल्या विमानांचा ऍक्सिडेंट रेट जास्त आहे आणि त्या मानाने रशियामधून ती सुखोई जी रशियामधनं आली होती ती मात्र जास्त सक्षम आहे. तर म्हणून ज्यावेळेला आपले सरकारी कारखाने अशा प्रकारे अंडर लायसन्स शस्त्र भारतामध्ये बनवण्याचा प्रयत्न करतात त्याचा दर्जा जसा परदेशातला असेल तसाच असायला पाहिजे आणि त्यावरती लक्ष ठेवणं गरजेचं आहे. इनफॅक्ट आपल्याला आठवत असेल की ज्यावेळेस आपण राफेल विमान ठरवलं घ्यायचं आणि आपण म्हटलं की तुम्ही HAL ला बनवायला द्या, तर राफेल कंपनी ते बनवून घ्यायला तयार नव्हती कारण त्यांचा HAL विषयीचा जो अनुभव आहे तो अतिशय वाईट होता. तर म्हणून आपल्याला वाटतं की आता प्रायव्हेट सेक्टरला त्याच्यामध्ये घातलं तर जनरली प्रायव्हेट सेक्टरची एफिशियन्सी ही सरकारी कारखान्यांपेक्षा नेहमीच चांगली समजली जाते. आणि जसं मी उदाहरण दिलं, निश्चितच पुन्हा एकदा आपला संपर्क हेमंतजी यांच्याशी तुटलेला आहे. पण आता आपण अजून एक प्रतिक्रिया जाणून घेणार आहोत. आंतरराष्ट्रीय घडामोडींचे अभ्यासक शैलेंद्र देवळणकर जी आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत. शैलेंद्रजी, खूप खूप स्वागत तुमचं लोकशाहीमध्ये. भारत आता सुरक्षेच्या बाबतीत, संरक्षणाच्या बाबतीत आत्मनिर्भर बनणार असल्याचं कळतंय. 101 संरक्षण सामुग्रींची आयात ते बंद करणार आहे. काय आपली प्रतिक्रिया काय? तर काही तांत्रिक अडचणींमुळे शैलेंद्रजींशी देखील आपला संपर्क तुटलेला आहे. पण आपण बघतोय की सध्याची सगळ्यात मोठी बातमी, महत्त्वाची घोषणा खरं तर म्हणावी लागेल संरक्षण खात्याकडनं. अत्यंत महत्त्वाची बातमी देशाच्या सुरक्षेसंदर्भातली. संरक्षण खातं देखील आता आत्मनिर्भर बनणार आहे. 101 संरक्षण सामुग्रींची आयात बंद केली जाणार आहे. त्यामुळे आता एकूणच भारताच्या अर्थव्यवस्थेला तर चालना मिळेलच, पण आपण महासत्ता म्हणून एक पाऊल आत्मनिर्भर होऊन पुढे टाकलेलं आहे असं म्हणायला हरकत नाही. सध्याची सगळ्यात मोठी बातमी, 10 वाजता राजनाथ सिंग एक मोठी घोषणा करणार होते. संपूर्ण देशाचं या घोषणेकडे लक्ष लागून राहिलेलं होतं आणि आता ती घोषणा झालेली आहे. पुन्हा एकदा जोडले गेले आहेत आपल्याबरोबर शैलेंद्र देवळणकर, आंतरराष्ट्रीय घडामोडींचे ते अभ्यासक आहेत. शैलेंद्रजी, खूप खूप स्वागत तुमचं लोकशाहीमध्ये. भारताचं संरक्षण खातं खरं तर आत्मनिर्भर बनणार आहे. 101 संरक्षण सामुग्रींची आयात ते बंद करणार असल्याचं कळतंय. आपली पहिली प्रतिक्रिया काय?
मला वाटतं अत्यंत महत्वपूर्ण, ज्याचं आपण सगळ्यांनी मिळून स्वागत केलं पाहिजे अशा स्वरूपाचा हा निर्णय आहे आणि याची घोषणा देखील अशा पार्श्वभूमीवरती करण्यात आलेली आहे ज्या वेळेला भारत आणि चीन यांच्यामधला जो तणाव आहे सीमेवरचा तो अजूनही चिघळलेलाच आहे, तो निवळलेला नाही आहे. पाकिस्तानच्या कुरघोड्या चालू आहेत आणि अशा प्रसंगी ज्या वेळेला भारताच्या संरक्षण क्षेत्राच्या ज्या गरजा आहेत त्या येत्या काळामध्ये मोठ्या प्रमाणावरती वाढणार आहेत आणि त्या वाढलेल्या ज्या गरजा आहेत त्या आपल्या देशांतर्गत उद्योगांकडनं, कंपन्यांकडनं आपल्याला कशा पद्धतीने भागवता येतील या दृष्टिकोनातून हा घेतलेला अत्यंत महत्वपूर्ण निर्णय असा आपल्याला बघावा लागेल. आपण जर बघितलं तर साधारणतः भारत हा संरक्षणावरती जगामध्ये खर्च करणारा 3ऱ्या क्रमांकाचा देश आहे. प्रथम क्रमांकाचा देश हा अमेरिका आहे. अमेरिका $700 अब्ज एवढा प्रचंड पैसा शस्त्रास्त्रांवरती, संरक्षणावरती खर्च करतो, उत्पादनावरती त्याच्या. त्यानंतर चीनचा क्रमांक लागतो, तो $250 अब्ज खर्च करतो आणि त्यानंतर भारत आहे. भारत हा प्रतिवर्षी $71 अब्ज एवढा प्रचंड मोठा खर्च हा संरक्षणावरती करतो आणि त्याच्यापैकी साधारणतः 25% पैसा हा आपला शस्त्रास्त्रांच्या आयातीसाठी जातो. आज संपूर्ण आशिया खंडामध्ये भारताची जी प्रतिमा आहे ती शस्त्रास्त्रांचा सगळ्यात मोठा आयातदार अशा स्वरूपाची प्रतिमा आहे आणि त्यामुळे आपल्याला याचा बऱ्याच पैसा हा आपला शस्त्रास्त्रांच्या खरेदीवरती खर्च होत असतो. तो वाचवण्याच्या दृष्टिकोनातून आपली जी प्रतिमा आहे ती आयातदार देशापासून निर्यातदार देश कसं बनवता येईल या दृष्टिकोनातून केंद्र सरकार सध्या प्रयत्न करत आहे आणि म्हणूनच मेक इन इंडियामध्ये आपण असं पाहतो की संरक्षण क्षेत्रामधली जो FDI होता तो 27% 49% आपण आणला आणि आता आपण या सगळ्या ज्या महत्वाच्या वस्तू आहेत ज्यांची आपण यादी बनवली 101 त्या आता आपण आपल्या अंतर्गत सगळे जे डोमेस्टिक प्रोड्युसर्स आहेत त्यांच्याकडनं आपण भागवणार आहोत. याच्यातनं भारताला फायदा असा होणार आहे की आपल्या ज्या देशी कंपन्या त्यांची क्षमता वाढणार आहे आणि ती क्षमता वाढल्यानंतर आपल्या देशांतर्गत गरजा भागवून भारत इतर देशांना त्या निर्यात करू शकेल आणि आज अनेक छोट्या देशांना आजही भारत करतो. व्हिएतनाम सारख्या देशाला भारताने मागच्या वर्षी साधारणतः $100 दशलक्ष संरक्षण साधन सामुग्री निर्यात केली आहे. त्यामुळे आता आपण श्रीलंका असेल, बांगलादेश असेल या देशांना देखील, मॉरिशस असेल या छोट्या देशांना देखील आपण शस्त्रास्त्राची मदत करू शकतो. त्यामुळे मला असं वाटतं की हा निर्णय आपल्या एकूणच देशांतर्गत उद्योगांना सक्षम बनवण्याच्या दृष्टिकोनातून घेतला गेलेला महत्वपूर्ण निर्णय असं आपल्याला म्हणावं लागेल. निश्चितच हा अत्यंत महत्वपूर्ण निर्णय आहे. पण शैलेंद्रजी अजून एक प्रश्न विचारावा वाटतो की एकूणच जागतिक स्पर्धा पाहिली, जागतिक दर्जा पाहिला तर ह्या सगळ्याच्या तुलनेत भारत आपली स्वतःची संरक्षण सामुग्री बनवण्यास तितकासा सक्षम आहे असं वाटतं? आपण अत्यंत महत्वपूर्ण अशा स्वरूपाचा प्रश्न विचारलेला आहे आणि या संदर्भामध्ये मी थोडी तुलना ही भारत आणि चीनची करू इच्छितो. आपण केवळ या ज्या वस्तू आपण सध्या आयात करणं थांबवण्याचा निर्णय घेतलेला आहे एवढं करून आपल्याला भागणार नाहीये. याचं कारण असं आहे की यापूर्वी सुद्धा आपण अनेक आपले संरक्षणांमधले अनेक अग्रीमेंट झाले, डील झालेले आहेत. जर आपण चीनमध्ये बघितलं तर चीन कोणतीही वस्तू जेव्हा परदेशातनं खरेदी करतो तेव्हा त्या MOU मध्ये मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग मध्ये एक महत्वाची अट असते आणि ती अट म्हणजे तुम्हाला तंत्रज्ञानाचं हस्तांतरण करावं लागेल आणि या दृष्टिकोनातनं चीनने कायदाच बनवलेला आहे. परंतु भारतामध्ये अजूनही तंत्रज्ञानाच्या हस्तांतरणासंदर्भामधला कायदा झालेला नाहीये. त्यामुळे मला असं वाटतं की तुम्ही या नंतर ज्या मोठ्या डील्स आहेत संरक्षणामधल्या, मग आपल्याला एअरक्राफ्ट खरेदी करावे लागतील, जसं S-400 सारखी अँटी बॅलिस्टिक मिसाईल सिस्टम आपण रशियाकडनं घेतो आहोत, त्यासाठी आपण $5 अब्ज एवढा प्रचंड पैसा खर्च करणार आहोत. मला असं वाटतं की आपण या दृष्टिकोनातून याची जी टेक्नॉलॉजी आहे ती भारताने हस्तांतरणासाठीची अट टाकली पाहिजे जेणेकरून S-400 ही नंतरच्या काळामध्ये भारतामध्ये उत्पादन होऊ शकेल. त्यामुळे भारताला ही क्षमता वाढवण्याच्या दृष्टिकोनातून ही खरं तर आपली जी स्टेप आहे महत्वाची स्टेप आहे, पण ही सुरुवात असं आपल्याला म्हणावं लागेल. पुढची स्टेप तंत्रज्ञान हस्तांतरणाच्या संदर्भामध्ये संसदेमध्ये अशा स्वरूपाचा कायदा करून ती पूर्व अट प्रत्येक संरक्षणाच्या डीलमध्ये ठेवली गेली पाहिजे असं माझं व्यक्तिगत मत आहे. निश्चितच, पण खरं तर हे अत्यंत महत्त्वाचं पाऊल आहे म्हणावं लागेल. शैलेंद्रजी खूप खूप धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर प्रतिक्रियेसाठी.